लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी 2 पावलं मागे आलो, एकत्रित राहिलो म्हणून यश मिळालं। पुणे इथल्या कार्यकर्ता बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती, विधानसभेच्या कामाला जागा, कार्यकर्त्यांना निर्देश। लोकसभेच्या उपाध्यक्षपदाच्या मागणीवर इंडिया आघाडी ठाम, विरोधी पक्षनेत्याला उपाध्यक्षपद न मिळाल्यास लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा इंडिया आघाडीचा इशारा। 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक। लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी। आयोगाकडून घरोघरी जाऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना। निवडून येऊ म्हणणारे आता गायब झाले, खासदार म्हणून भरघोस कामांची मंजुरी आणणार। रायगडमधल्या महायुतीच्या सर्व आमदारांना निवडून आणणार, सुनील तटकरेंची ग्वाही। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा राज्यातल्या निवडणुका जिंकू, अब्दुल सत्तारांना विश्वास। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टिकणारं मराठा समाजाला आरक्षण देतील, अब्दुल सत्तारांचं आश्वासन। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली, राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वानं पंकजांना राज्यसभेवर पाठवण्याची विनंती केल्याची माहिती। आदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री होण्याची शक्यता, धर्मराव बाबा आत्राम यांनी पालकमंत्री पद सोडल्यावर तटकरेंचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं एक आदिवासी उमेदवार द्यावा, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेंसोबत घेतली भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट। एकनाथ खडसे भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असताना झालेली ही भेट महत्त्वाची मानली जाते। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती। शिवसेना उमेदवार किशोर दराडे यांच्या पाठीशी भाजपची ताकद, सहप्रभारी म्हणून विजय चौधरी यांची नेमणूक। लक्ष्मण हाकेंना छगन भुजबळांनीच उभं केलं, हाके आमचे विरोधक नाहीत, त्यांना दोषही देणार नाही, यामागे भुजबळच आहेत, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। सुरुवातीला जरांगे संवैधानिक मार्गाने आंदोलन करत होते, मात्र बीड शहर जाळण्यात आलं। ओबीसी नेत्यांना ठरवून टार्गेट केलं गेलं, मग खरा जातीवाद कोण करताय, लक्ष्मण हाकेंचा सवाल। लक्ष्मण हाके मराठ्यांची राख करायला निघाले, ओबीसी नेते आपला फायदा घेतात, त्यामुळे मराठा नेत्यांवर टीका करणं मराठ्यांनी कमी करावं, मनोज जरांगेंचं आवाहन। मनोज जरांगेंना आरक्षणाबाबत काहीही कळत नाही, आपल्या समोर बोलायची जरांगेंची लायकी नाही, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। आम्ही आंदोलन केलं की जातीवाद होतो असं म्हणतात, मग ओबीसी आंदोलनानं जातीवाद होत नाही का, मनोज जरांगेंचा सवाल। तर जातीवाद करणं ओबीसी नेत्यांकडून शिकावं, जरांगेंची टीका। मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी रद्द करणार, तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, हे लेखी द्या, हाकेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी। ओबीसींच्या सर्व नेत्यांनी एकत्र यावं, त्यानं काहीही फरक पडत नाही, मात्र कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी करू नका, तुमचा देव आला तरी नोंदी रद्द होऊ शकत नाहीत, जरांगेंचं वक्तव्य। ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, ही भूमिका कायम, वरिष्ठ अधिकारी सचिवांशी चर्चा करून मार्ग काढणार, गिरीश महाजनांचं हाकेंना आश्वासन। प्रत्येक जाती धर्माला स्वतःचा न्याय हक्क मागण्याचा अधिकार, उदय सामंतांची गणेश हाकेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया। ओबीसी बांधवांच्या मनामधील गैरसमज दूर करू, कुणाचंही कमी करून दुसऱ्याला दिलं जाणार नाही, ही सरकारची भूमिका, उदय सामंतांनी केलं स्पष्ट। घटनेमध्ये दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण 50% जाऊ शकत नाही, त्यामुळे आरक्षणाबाबत सरकारकडून जनतेची फसवणूक सुरू, अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।